ते पंच सांगतील, आपण नाही सांगू शकत. हॅलो, चला दोन्ही संघाचा 12th मॅन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. दर्पण आणि 12th मॅन त्वरित या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅच चालू व्हायच्या अगोदर दोन्ही संघाच्या 12th मॅन हवेत, याची नोंद घ्या. दर्शन आणि दर्पण ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने आदरणीय नवाज भाई आणि असिल भाई यांचं सुद्धा आगमन होतं. त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीने हार्दिक 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 स्वागत करतो आणि साहेबांनी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. नक्कीच दुपारच्या सत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. तिथे नक्कीच APL सीझन 1 पहिला वर्ग स्कोररच्या भूमिकेत उमेर आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच दोन्ही मॅच या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तदेप नक्कीच शादीब भाई हे सुद्धा या ठिकाणी दाखल होते, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. तदनंतर जमीर भाई हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत, त्या सर्वांचं. सैजाद भाई डावरे हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. अन्सिम भाई हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे स्ट्राईक एंडला फलंदाज दर्शन, तर नॉन स्ट्राईक एंडला दर्पण. पहिला शॉट घेऊन झिशान मैदानाच्या आत दाखल होतोय. 16 मिनिटाचा कालावधी असेल. पंच याच्याकडे लक्ष देतील साजिद भाई आणि त्यानंतर पंचाच्या मुळे आपण पाहतोय पाटील सर यांच्यासाठी. वायर वगैरे पाय कुणी दिला असेल काय बघा. हो हो पहिला बॉल पहिला विकेट. कोण बाद झाला पहिल्या चेंडूवर? पहिला दर्शनचा विकेट. दर्शन बरोबर ना. हॅलो, पहिल्या चेंडूवर मात्र झटका लागतोय तो दिवेकर या संघाला, जिथे आपण पाहतोय दर्शन. हॅलो, न्यू बॅटर मैदानाच्या आत ओम जाधव दाखल होताना पाहायला भेटतो. पहिल्या चेंडूवर मात्र झटका लागलाय तो दिवेकर या संघाला. दर्शन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आत कशा प्रकारे पहिल्या चेंडूचा सामना करतो पाहणं गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवर वा घणाघाती वार, जिथे चेंडू हवेत आणि चेंडू जातोय. हॅलो हॅलो, पहिल्या चेंडूचा सामना करत असताना इक्षा कव्हरच्या डोक्यावरून षटकार आलाय. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर त्याच्यावर बॅकफुटला जाऊन पंच केला, जिथे नक्कीच कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर एक धाव. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येत बदल होताना पाहायला भेटतोय. 3 चेंडू आणि 7 धावा. या स्पर्धेच्या अनुषंगाने व्यासपीठावर सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळेस सरळ बॅटने स्ट्रेट हिट, जिथे चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा भेटतील 4-4
4 चौकार येतोय आणि या चौकाराने डबल फिगर अर्थात दुहेरी धावसंख्या धावून पोहोचले. 11 ऑन द स्कोरबोर्ड. आपल्याला 11 धावा पहिल्या षटका मात्र आक्रमण होताना पाहायला भेटते. चांगली फलंदाजी ओम आणि दर्पण यांची पाहायला भेटते. तिथे दर्पणच्या वाटमध्ये चौकार येताना पाहायला भेटलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस सरळ वाटले. वा वॉट अ शॉट. स्टेट हिट. जिथे चेंडू जातोय पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र 17 ऑन द स्कोरबोर्ड. पहिल्याच षटकामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय. तो दर्पण आणि ओम याचा. या 6 धावांनी 17 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. काय फलंदाजी आक्रमक आणि विस्फोटक अंदाज करताना पाहायला भेटतात. मोहसिन भाई हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. हा ट्रॅकर. वा काय फटका. जिथे चेंडू जातोय सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील 4. टोकडीचे बॉलर नेम गणेश ना. अभी ओम है ओम. हॅलो हॅलो. गणेश पहिला चेंडू घेऊन आला. फुलटॉस आला परंतु तदनंतर डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. या एका बाउंड्री मॅन आपणास विनंती असेल की आपण मैदानाच्या 4ही बाजूनं आपलं काम करायचं आहे. 22 धावा झाल्यात. आक्रमण होताना पाहायला भेटतं प्रत्येक चेंडू. हा चेंडू नक्कीच पंच नक्कीच ऑर्डर ऑफ पिचिंगचा नो बॉल घोषित केला जातो. येणारा पुढचा चेंडू 2 बिमरला गोलंदाज चेंज असेल. येणार पुढचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा. फुलरचा चेंडू होता जिथे हलक्याने ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटतंय. या दरम्यान 2 धावा ऍड केल्या जातील त्या स्कोर कार्डवर. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 27. 27 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. धावा उभ्या केल्या जात आहेत. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. वा काय फटकाय. जिथे एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. नक्कीच ओम बॅक टू द पवेलियन. चांगला स्ट्रोक होता परंतु एलिव्हेशन पाहायला भेटलेलं नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आत. दर्पण बाद झालाय आणि या दरम्यान न्यू बॅटर सोनू मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. ही स्पर्धा मराठी प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहतोय. एका चांगलं आयोजन. नक्कीच अंडर 19 ची संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. चला स्पीडअप घ्या. घाई करा. प्रत्येक चेंडू नंतर आपल्या टीम मीटिंग नसेल. 27 धावा.
दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय जिथे 27 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या. तदनंतर या षटकातील पहिला चेंडू जिथे 1 धाव, तदनंतर नो बॉल आणि 1 अर्थात 2 धावा ऍड केल्या जातील. नो प्लस 2 एकूण 3 धावा दुसऱ्या चेंडूवर. 1 आहेत का? ओके, मग 1 धाव कमी केली जाईल. लोकांनी सांगितलं मला आजूबाजूला कोण मेलं गेलं तुला काही बघायचं नाहीये, तुला फक्त ते बघायचं आणि हे बघायचं. 26 उमेर भाई नक्कीच स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगली स्कोरिंग एक प्रोफेशनल स्कोरर म्हणून आपल्याला आज आणि उद्या पाहायला भेटतील. हो घेऊ आपण करू सर्व करू आधी उमेर भाईला घेऊया. उमेर भाई लक्ष देतील मग. नेक्स्ट बॉल. चला प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नसेल याची नोंद घ्या, कारण की आज नक्कीच 26 धावा दाभोलकर पाहायला भेटते. जिथे दुसरं षटक मार्गस्थ असताना न्यू बॅटर मैदानाच्या आता पाहायला भेटतोय. सोनू पहिला चेंडू फेस करताना पाहायला भेटतोय. नेक्स्ट बॉल जिथे आपण पाहतोय लेफ्ट हँडर बॅट्समॅन हलका त्याने ड्राईव्ह केलाय. जिथे डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, थोडंसं फंबल झालाय. तदरम्यान या 2 धावा ऍड केल्या जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 28. 28 ऑन द स्कोर बोर्ड. करतो मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो, कॉमेंट्री करतोय. हा 26 वर्षाखालील या तरुणांच्या हाती नक्कीच या संपूर्ण स्पर्धेची परंपरा जपताना पाहायला भेटत आहेत. पहिला चेंडू घेऊन अरमान मैदानाच्या आत दाखल होतोय. त्याला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. हा चेंडू फुल टॉस होता, हलक्याने स्टेअर केलाय. जिथे 30 सर्कलला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगला थ्रो, परंतु एकच धाव. चांगलं रनिंग बिटवीन पाहायला भेटलं. एका धावने स्कोर कार्ड मात्र 30 या धाव संख्येवर जाऊन पोहोचतोय. आकाश न्यू बॅटर आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करताना पाहायला भेटतोय. नक्कीच एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय. मैदानात आपण पाहतोय लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅट्समॅन असं कुठेतरी चांगलं पाहायला भेटतंय. हा चेंडू स्लोअर नक्कीच चकवा बसलाय तो बॅटरला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. व्हेरिएशन करताना पाहायला भेटलाय. हा चेंडू बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. 31 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 31 ऑन दी स्कोर बोर्ड. 31 धावा या स्पर्धेच्या अनुषंगाने या साहिल मोहल्ला या गावातील सुद्धा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल होताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच साहिल मोहल्ला म्हणून या गावचं नाव आपण पाहतोय. साहिल मोहल्ला आराटी असं या गावचं नाव. आणि या गावातील विविध पदाधिकारी असतील, ग्रामस्थ असतील. 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय. जिथे नक्कीच येणारा पुढचा चेंडू फ्री हिट. पंच या चेंडूवर एकूण धावा एकच. येणारा फ्रीडचा चेंडू नक्कीच फ्रीडचा चेंडू आता मात्र मोठा प्रहार करता येईल. जिथे संधी प्राप्त झाले, परंतु बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे आपण पाहिलं ना मैदानाचा विचार केला तर बराचसा भाग हा डिक्लेअर झोनच्या दिशेने आपल्याला नक्कीच पुश झालेला पाहायला भेटतोय. नक्कीच जिथे आपण पाहतोय पॉइंट रिझन आणि त्यानंतर डिस्कर लेग रिझन, हे 2 रिझन असे आहेत की जिथे संपूर्ण मैदान आपण बॅटरसाठी नक्कीच योगदान करू शकतात. एवढ्या आडव्या बॅटने पुन्हा एकदा मोठा प्रहार, परंतु नक्कीच डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 34 ऑन दी स्कोरबोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय जिथे अरमान गोलंदाजीसाठी आलाय. नक्कीच आता मला 5 चेंडू हाताळलेत आणि 5 धावा गरज केल्या. चांगली गोलंदाजी
ज्या षटकाची नक्कीच निर्णय ठरवावी अशी गोलंदाजी पाहायला भेटते अरमान याची. हा चेंडू लेग कटर पाहायला भेटला, त्याच्यावर बिग हिट, मोठा प्रहार, जिथे चेंडू जातो दूर 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 आणि भुर्रकड सीमा रेषा. याला चालू करा. बघा एकदा. नक्कीच एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटलाय, जिथे 6 धावणी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 40 धावा दाबलकर पाहायला भेटत आहेत. चांगला स्ट्रोक जिथे बॅटर बॉलर कोण आहे? सोनूच्या बॅट मधून नक्कीच षटकार येताना पाहायला भेटत आहेत. मैदानाच्या आता आपण नवीन पाहुणे पाहतोय, जे मैदानाच्या बाहेर येताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच त्यांच्या पुढे सुद्धा आपण पाहतोय एक बॉडीगार्ड त्यांना करताना पाहायला भेटत आहेत. नक्कीच कॅमेरामॅन हे विचित्र चित्र आपल्या केलं कॅप्चर. क्या बात आहे. त्यावेळी मैदानाचे दिशेने तिथे 4थं षटक मार्गस्थ असताना पाहायला भेटतंय. नक्कीच कार्तिक आलाय शेवटचा षटक घेऊन. पाटील साहेब नक्कीच ऑफिशियल पंच म्हणून आपल्याला पाहायला भेटत आहेत सतीश पाटील. हा चेंडू सरळ बॅट नाही, तिथे कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र अर्जित केली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. 41 धाव दाबलकर पाहायला भेटत आहेत. कार्तिक शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. प्रत्येक चेंडू नंतर कोणती टीम मीटिंग नसेल याची नोंद घ्या. फुल टॉस, परंतु तिथे चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. नक्कीच या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 42. 4था आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना पाहतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. पहिल्याच पर्वात एक चांगलं आयोजन पाहायला भेटत या स्पर्धेच्या अनुषंगाने. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे या षटकाचा विचार केला ना, मागील 3 चेंडू हे सिंगल डिजिटमध्ये येताना पाहायला भेटत आहेत. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी केली जात नाहीये आणि त्याचा प्रमुख वैशिष्ट्य गोलंदाज तेवढ्या चांगल्या लेंथवर गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. वेग आहे, वेगासोबत त्याच्याकडे जे लेंथ आहे ना, ते लेंथवर काम करताना गोलंदाज कार्तिक चांगली गोलंदाजी. चला बाउंड्री मॅन, मी विनंती करेन की आपण चेंडू त्वरित उपलब्ध करून द्यायचे आहेत. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फुलर यांचा पाहायला भेटला, जिथे चांगला चेंडू बॅटची कट लागले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या स्टन मागे नक्कीच चेंडू गॅदर झाला असता तर हा चेंडू निर्धाव आला असता, परंतु एक धाव, 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्या. शेवटचं षटक चांगल्या पद्धतीचं आतापर्यंत पाहायला भेटत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा मागील चेंडूला कॉपी कट केलाय, पेस्ट केला असा पाहायला भेटलाय, जिथे अजून एक सिंगल डिजिट स्कोर कार्ड ऍड केले जाईल. नक्कीच बॉलिंग ऍक्शन पाहिली नाही का, विचित्र आणि वेगळी बॉलिंग ऍक्शन आपल्याला पाहायला भेटते ते कार्तिक याचे. शेवटच्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू, हा चेंडू पंच नो घोषित करता येतात. एकूण 2 धावा स्कोर कार्ड ऍड केल्या जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 47. येणारा शेवटचा चेंडू हा फ्री हिट स्वरूपाचा.
तर नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय आपण. विनर विनर आहे का? मागील मॅचचा कोण विनर आहे? अफाक 11 आपण सुद्धा तयारच आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि आपले मॅच होईल नक्कीच. फ्रीटचा चेंडूवर बिग हिट, मोठा प्रहार, जिथे चेंडू जातोय सीमा रेषा पार. ब्रँडेड षटकार. 4 षटक संपलेत तिथे. 4 षटक अखेर. धावसंख्येचा विचार केला तर 53 धावांचं अर्धशतक झालंय ते दिवेगर या संघाचं. वेल बॅट सोनू आणि त्यानंतर आकाश यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. 4 षटक संपले तर 53 झालेत. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो हर्षिका 11 या संघाला. चला त्वरित दिवेगर आपण मैदानाच्या आत दाखल व्हायचा आहे आणि मी विनंती करेन संघाला की जेव्हा आपण मैदानाच्या आत दाखल व्हाल तेव्हा लाईनअपने मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे. कारण या स्पर्धेच्या अनुषंगाने आपली एक चांगली शिस्त आपण दाखवायची आहे. मी प्रत्येक संघाला विनंती करेन की जेव्हा आपण मैदानात दाखल व्हाल तेव्हा लाईनअपने मैदानाच्या दाखल व्हायचं आहे आणि जेव्हा मैदानाच्या बाहेर याल तेव्हा सुद्धा लाईनअपने मैदानाचे आहे. ही सूचना कॅप्टनसाठी असेल कारण की आपल्या संघाची जबाबदारी कॅप्टननी घ्यायची आहे. नक्कीच एक शिस्तबद्ध संघ आपल्याला या स्पर्धेच्या अनुषंगाने पाहायला भेटेल. चला फिल्डिंगसाठी मैदानाच्या दाखल व्हा दिवेगर संघ. लाईनअपने कॅप्टन आपल्या संघाला घेऊन लाईनअपने मैदानाच्या दाखल व्हायचं आहे. लाईनअपने प्रत्येक संघाला ही विनंती असेल की एक कॅप्टन कोण आहे त्याचा? दिवेगरचा कॅप्टन कोण आहे? महेश. कॅप्टन महेश कोपटकर. आपणास विनंती असेल की आपल्या टीमला जेव्हा मैदानाच्या आत घेऊन जात असाल तेव्हा संपूर्ण संघ लाईनअपने मैदानाच्या आत दाखल होईल आणि यानंतर होणाऱ्या प्रत्येक मॅचच्या संघनायकाला विनंती असेल की या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला चांगली शिस्त दाखवायची आहे. कारण की ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रक्षेपित करत आहोत. त्यासाठी सर्वांसाठी मी नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर अक्षरशः दुबईवरून सुद्धा काही जणी स्पर्धा पाहत आहेत. म्हणून या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण एक चांगली शिस्त दाखवाल अशी एक आशावादी भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. थँक्यू. चला बॅटर मैदानाचा दाखल व्हाल. क्या अरे 10 ही फिर भी काय झालं? दे मेरे को दे ठंडा विंडा क्या दिखा मेरे को भी दे ये शूज कंपल्सरी अभी जो खेली और फिर बैटिंग की हो दिवेगर दिवेगर किसमें हो कौन है जो नहीं पहने पेनल्टी है नहीं तो भाईजान है वो अरे दे ना क्या नहीं कर रहा ठंडा विंडा दे कुछ. पंचा चूज बॉल आहे का? चला चेंडू उपलब्ध करा. चेंडू दिलेला आहे तिकडे त्यांना प्लेयर पाहिजे फिल्डिंगसाठी. चला त्वरित आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्या. 24 चेंडू आणि 54 धावांचा बाटला करायचा आहे. सेकंड इनिंगला होईल सुरुवात जिथे आपण 2 सलामीच्या बॅटर मैदानाच्या आत पाहतोय. बॅटर नेम जिशान आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय.
चला पंच मॅच स्टार्ट करून घ्यायचे आहे त्वरित. चोवीस चेंडू आणि 54 धावांचा बाटला करायचा आहे. नक्कीच प्रत्येकी षटकामागे जर विचार केला ना तर 13-14 धावा तुम्हाला प्रत्येकी षटकामागे जमा करायच्या आहेत. चला स्पीडअप घ्या, घाई करा कॅप्टन. 16 मिनिटांमध्ये 4 षटक व्हायला पाहिजेत. हे सूचना देतो, ही मॅच झाल्यानंतर हे सूचना द्यायला पाहिजे. काय होतं टाइम वेस्ट होतो माहितीये का, नंतर मग 1-1, 2-2 ओव्हरच्या मॅच खेळावे लागतात. दादा कोरा चहा सांगा. चला दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे पहिलं षटक दर्पणच्या माध्यमातून फेकलं जाईल. 54 धावा बनवायच्या आहेत. मोठं टार्गेट सेट केलंय, परंतु सेकंड इनिंग कशी बॅटिंग होईल. पहिला चेंडू जिथे सन्मान दिलाय. नक्कीच शॉर्ट मिडलला चेंडू ट्रॅव्हल झालाय, जिथे नक्कीच डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनी सुरुवात झाली. निर्धाव चेंडू सरळ बॅटने, जिथे चेंडू मात्र डिक्लेअर नक्कीच. बॅटरना एक सूचना असेल, हा जो बॉक्स आहे लॉंग ऑफ रिझन मध्ये, तिथे किती धावा तुम्ही धावून काढू शकता. नक्कीच 3 धावा धावपलकर पाहायला भेटतायत. फुलटॉस चेंडू, कार्पेटचा चेंडू ट्रॅव्हलतोय, जिथे अजून एक निर्धाव चेंडू आलाय. दुसरा निर्धाव चेंडू. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या अनुषंगाने आपण पहिलं षटक पाहतोय. अजून 51 धावा वाढवायच्या आहेत. मोठं टार्गेट उभं केलंय त्या बॅटरसाठी. पुन्हा एकदा हलक्याने ड्राईव्ह, जिथे शॉर्ट मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. अजून एक डॉट बॉल. वा, काय गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पाहायला भेटतं मैदानाच्या आत, जिथे 4 चेंडू आणि केवळ धावा खर्च केल्या 3. चांगली गोलंदाजी दर्पणच्या माध्यमातून. बॅटिंग सुद्धा त्याची तेवढ्याच चांगल्या पद्धतीची पाहायला भेटले. वा, व्हेरिएशन आउटकटर पाहायला भेटला, जिथे चेंडू टप्पा वाढला आणि यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्या. आता चांगली गोलंदाजी. बारची लेडिंग यष्टांचा, नक्कीच यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिला झटका लागतोय तो संघाला. बॅटर मात्र डगआउटच्या दिशेने तर वाढा भेटतोय, जिथे पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटका अखेर केवळ 3 धावा दर्पणने खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले. बॅटिंग करताना सुद्धा त्याने 16 धावा दावलकर पाहायला भेटल्या होत्या. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित कॅप्टन. चला फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही टीम मीटिंग करू नका. चला 16 मिनिटांमध्ये 4 षटक व्हायला पाहिजेत, याची नोंद घ्या. नक्कीच जर अतिरिक्त टाइम वेस्ट घालवला तर तुम्हाला आयोजकांमार्फत पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. न्यू बॅटर मैदानाच्या आत. मुझेफा न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय.
दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतोय. बॉलर नेम ओम जाधव. चला स्पीडअप घाई करा मित्रांनो. नक्कीच सालिक भाई पुन्हा एकदा या स्पर्धेच्या अनुषंगाने या ठिकाणी दाखल होत आहेत. तदनंतर जकी भाई हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नासर भाई हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. पहिला चेंडू जिथे एकच धाव अर्जित केली जाते, एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 4 या धावसंख्येवर. जिथे 54 धावा उभारायच्या आहेत तुम्हाला, मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असेल. नक्कीच हा चेंडू जिथे एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला. चांगलं रनिंग द बिटवीन, सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. नक्कीच आपण पाहतोय ना जिथे सेकंड इनिंगमध्ये धावा रोखल्या जात आहेत, त्याची प्रमुख परिस्थिती अशी की गोलंदाजी तेवढ्याच तिखट पद्धतीने करताना पाहायला भेटतात. बाउंड्री मॅन आपण आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने करायची आहे याची नोंद घ्या. यावेळेस सरळ मांडे स्टेटेड जिथे 1 बाउन्स, चेंडू जाईल सीमारेषा पार 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 पार. धावा भेटतील 4. नक्की त्या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 9 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. बाउंड्री मॅन सर्व चेंडू उपलब्ध करून द्यायचे आहेत. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण तुम्हाला आयोजकांच्या मार्फत दिलं जाईल. रात्रीचं पण नक्कीच रात्रीचं भोजन सुद्धा तुम्हाला आहे. यावेळेस वा काय फटका सजवलाय जिथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना पाहायला भेटतोय बॅटर जिशानच्या माध्यमातून. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण होताना पाहायला भेटतंय ते ओम याच्यावर. या 4 धावांनी स्कोर कार्ड डबल फिगर 13 धावांवर जाऊन पोहोचलंय. नक्कीच जोन 41 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. साहिल मोल्ला आराठी गावचे सर्वच पदाधिकारी क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल होते. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले गेलेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हलक्या त्याने नक्कीच स्टेअर केल्या जिथं डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड पुढे जातोय. 14 धावा. तिथे चेंडूचा विचार केला ना तर 5 चेंडू पाहायला भेटतायत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. चौदा धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. 5 चेंडू. यावेळेस सरळ वाटते चेंडूला उडवलाय उडवलाय उडवलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर. या 6 धावांनी दुसरं षटक संपुष्टात येत आहे. 20 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू. गरज आहे ती 34 धावांची. जिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा साऊंड वाला बारा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. आता मात्र प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 17 धावा उभारायच्या आहेत.